शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतीमालांचे हमीभाव 2024-25 या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहेत. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे हमीभाव जाणून घेणार आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रामुख्याने लक्ष आहे सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी हमीभाव किती असणार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, भात या पिकासाठी 2183 रुपये हा पहिला हमीभाव होता. त्यामध्ये 170 रुपयाची वाढ केलेली आहे आणि आता 2300 रुपये एवढा भाव राहणार आहे. तर ज्वारीसाठी 191 रुपयाची वाढ केलेली आहे हायब्रिड ज्वारीसाठी आणि 3371 रुपये एवढा भाव राहणार आहे. त्यानंतर गावरान ज्वारीसाठी 196 रुपयाची वाढ केलेली आहे. 3421 रुपये एवढा भाव ज्वारीला राहणार आहे. बाजरीसाठी 125 रुपयाची वाढ केलेली आहे आणि 2625 रुपये एवढा भाव राहणार आहे. त्यानंतर नाचणी या पिकासाठी 444 रुपयाची वाढ केलेली आहे आणि 4290 रुपये एवढा भाव नाचणीला राहणार आहे. त्यानंतर मकासाठी 135 रुपयाची वाढ केलेली आहे. 2225 रुपये एवढा भाव राहणार आहे. तूर 550 रुपयाची वाढ केलेली आहे आणि 7550 रुपये एवढा भाव राहणार आहे. मूग 124 रुपयाची वाढ करून 8682 रुपये एवढा भाव राहणार आहे. उडीद 450 रुपयाची वाढ करून 7400 रुपये एवढा भाव राहणार आहे. त्यानंतर भुईमुगासाठी 406 रुपयाची वाढ केलेली आहे आणि 6783 रुपये एवढा भाव भुईमुगाला राहणार आहे. सूर्यफुलामध्ये 520 रुपयाची वाढ केलेली आहे. 7280 रुपये एवढा भाव सूर्यफुलाला मिळणार आहे. त्यानंतर सोयाबीनमध्ये मात्र शेतकऱ्यांना मोठी वाढ होईल अशी अपेक्षा होती, मात्र केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची निराशाच केलेली आहे. त्यामध्ये फक्त 292 रुपये एवढा भाव वाढवून 4892 रुपये एवढा भाव सोयाबीनला जाहीर केलेला आहे. त्यानंतर तिळामध्ये भरघोस वाढ केलेली आहे. 632 रुपये आणि 9267 रुपये एवढा तिळाला भाव राहणार आहे. त्यानंतर कारळं 983 रुपयाची वाढ करून 8717 रुपये एवढा भाव तिळाला राहणार आहे. आणि सर्वात शेवटी कापूस या पिकाला 501 रुपयाची वाढ केलेली आहे आणि 7121 रुपये मीडियम प्रतीच्या कापसाला भाव राहणार आहे. आणि चांगल्या प्रतीच्या कापसाला 501 रुपयाची वाढ केलेली आहे आणि 7521 रुपये एवढा भाव कापसाला राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.